नमस्कार मित्रांनो, तुम्ही लोकांनी काय ॲक्शन घेतलं ना त्या व्हिडिओबद्दल? ते फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती ते फालतूचे जे फोटो पाठवतात कपल्स, त्याच्यावरती तुम्ही काय ॲक्शन घेतलं नाही अजून? व्हिडिओ करायला काही हे नाही आहे, मगर तुम्ही जे व्हिडिओ करता, जे बायको संगती करता का आयटम संगती करता का कोणा संगती करता हे माहिती नाही, मगर जे व्हिडिओ तुम्ही करता ते किसिंग बिसिंग ते प्लीज पाठवू नका व्हिडिओ. तुम्हाला काहीतरी करायचे तर चांगलं करा, का की पूर्ण जग तुमचा व्हिडिओ बघतोय, आम्हीच नाही बघत. मला काय तुमच्याकडून ऑब्जेक्शन नाही आहे, फक्त एवढंच आहे, जे जे बघतोय ना व्हिडिओ ते लहान पोरी पण बघतात, लहान पोरं पण बघतात. याच्यामुळं ते व्हिडिओ बघून ते असे फालतूचे कामं करतात. प्लीज पाठवू नका असे व्हिडिओ. जे तुम्हाला काही करायचे ना तुम्ही घरी जाऊन करा, हे व्हिडिओमध्ये नका करू प्लीज. माझं तर एवढंच बोलण्याचं मतलब आहे, आणि मला काही जास्त बोलता येत नाही. आणि जे मी व्हिडिओ बघतो ना फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, हे सर्व फालतूचे तुम्ही लोक व्हिडिओ पाठवता ना, ते चुकीचं आहे. तुम्ही चांगले व्हिडिओ पाठवा. तुम्हाला अगर म्हणजे व्हिडिओपासून तुम्हाला वरती जायचे आहे तर तुम्ही चांगले व्हिडिओ पाठवा. तुम्हाला आम्ही पण लाईक करू, सर्व लाईक करतील. ते असे व्हिडिओ पाठवून तुम्ही स्वतःची पण इज्जत घालवता आणि दुसऱ्याची पण इज्जत घालवता, हे मतलब नाही आहे. माझ्यामध्ये नाही तर तुम्ही चांगले व्हिडिओ पाठवा. अगर तुम्हाला असेच व्हिडिओ पाठवायचे असतील, तुम्ही एक रूमामध्ये असं तुम्ही हनीमून करता ना, तसे व्हिडिओ पाठवा. मग बघू किती सारे होत म्हणजे लाईक करतात. कसं याच्यामुळं लहान पोरी पण ते व्हिडिओ बघून फालतूचे कामं करतात. हां, आता 16-16, 17-17 वर्षाची पण पोरीचे बॉयफ्रेंड आहेत तेच व्हिडिओ बघून, आणि हेच व्हिडिओ बघून तुमचं डबिंग करतात. हे डबिंग केल्याच्या नंतर मग काय होतं, पुढं 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 असं वाढत जाते. हे तुम्ही मोठे असून तुम्ही अशी चुकी करता तर लहान पोरं का नाही करणार? बघा, हे तुमच्या हातात आहे. आपल्या पिढीला अगर सांभाळायचं आहे तर तुम्ही असं प्लीज व्हिडिओ नका पाठवा. आता काल का परवा मी एक व्हिडिओ बघितला, तेच ते बाहुलीवर ते दुकानमध्ये, ते कपड्याचं दुकान आहे, त्याच्या आतमध्ये ते कंकारू आहे. हे लोक जे किसिंग बिसिंगचे जे व्हिडिओ पाठवतात, तिची आता बायको प्रेग्नेंट आहे. हां, ते असे व्हिडिओ तुम्ही पाठवता, ते घाण असे ते सर्व हे करता, तर तुम्हाला याच्यामध्ये काय फायदा आहे? याच्यामध्ये माणसं तुम्हाला थुकतात, तुम्हाला लाईक नाही देत. तुम्ही काही करा, चांगले व्हिडिओ पाठवा प्लीज. हे माझं बोलण्याचं मतलब आहे. तुम्ही काही करा. हे बघा, याच्याकडून माझं काही घेणं देणं नाही आहे. मी जे व्हिडिओ बघतो ना त्याच्यासाठीच मी बोलतो, आणि मला काय कुणाची ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. मग फक्त एवढंच आहे, हे जे बघतात ना लहान पोरी, ते पुढं वाईट होतं. पुढं वाईट झाल्यावर ते तुम्हालाही प्रॉब्लेम आहे. बघा, ते किसिंग बिसिंगचे तर फोटो तुम्ही पाठवूच नका.
माझं तर बोलायचं एकच काम आहे, किसिंग बिसिंगचे फोटो पाठवू नका. तुम्ही चांगले व्हिडिओ करा, नवरा बायकोची करा, नाही तर बायको कुणाची दुसरीची आणा, याची व्हिडिओ करा. मग असले घाण फोटो पाठवू नका प्लीज. माझं डोकं फिरलं ना, मी काय कराल मला माहिती नाही. याच्यानंतर वाईट असे किसिंग बिसिंगचे फोटो आले ना, नंतर मी बघल म्हणून काय करायचे. हां, जय हिंद, जय महाराष्ट्र.